श्रावण महिना चालू झाला, त्यामुळे आपल्या महिलांचा हा आनंदाचा आणि सणाचा महिना, देवाधर्माचा आहे, भरपूर कामाचा आहे, पण सणाचा महिना. तर आज सण म्हटल्यावरती आपण नॉर्मल नटणारच ना. तुम्ही पण नटत असालच. जरी तुम्हाला घराच्या बाहेर जायचं नसलं तरी घरातल्या घरात तुम्ही नटू शकता आणि घरातली कामं करू शकता. आता आज मी काय काय नटली आहे मी तुम्हाला आधी दाखवते. आधीच मी तुम्हाला सांगते, ही जी माझी साडी आहे ही अगदी सिल्क टाईप आहे, पण मी मागच्या नवरात्रीमध्ये ही साडी घेतली होती फक्त 200 रुपयाला. फक्त 200 रुपयाला. असे 5-6 कलर्स मी घेतले होते. अर्थात सगळ्यांना, म्हणजे ज्यांना ज्यांना मला ओट्या भरायच्या होत्या त्यावेळेला मला ही साडी ओटी भरता आली. विथ ब्लाऊज आहे, पण माझ्याकडे हे ब्लाऊज होतं त्यामुळे मग मी काही ब्लाऊज शिवलं नाही आहे. तर एकदा साडी दाखवते आणि नंतर सगळी ज्वेलरी दाखवते. हे बघा, घर म्हटलं की हा असा पसारा असणारच. त्यात आहे पावसाळा, कपडे वाळत नाहीत, इकडे तिकडे वाळत घालावे लागतात, त्यामुळे हा पसारा आहे. तर आता आपण बघूया ज्वेलरी. इमिटेशन ज्वेलरी आहे ही. माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट केलेली आहे. तर तुम्हाला मी सांगते की माझ्यावरती ही 700 रुपयाला तिनं मागवली होती. मैत्रिणींनी म्हणजे बहिणीनीच गिफ्ट केलेली आहे. आपण एकमेकींना करतोच ना गिफ्ट. तर हे 3 पदरी मंगळसूत्र आहे. तुम्ही मला मागे एका व्हिडिओत विचारलं होतं, मॅडम मंगळसूत्र नीट दाखवा. तर हे बघा, हे असं मंगळसूत्र आहे. हे बघा, 3 पदरी आहे, घसघशीत, खूपच छान. कानातले सेम आहेत. हा नेकलेस आहे, खूप छान. आणि हा लक्ष्मी हार म्हणा, राणी हार म्हणा, काही म्हणा, हा एक सेट आहे. आणि याला मॅचिंग कानातले आहेत. आणि अशा 4 बांगड्या आहेत, पण मी 2च घातलेत. अशा 4 बांगड्या आहेत. तर 1, 2, 3, 4 आणि 5 असे हे 5 आयटम आहेत. 700 रुपयाला तिनं मागवले होते. तिने दोघी तिघींना असे सेट मागवले होते. आमच्या 61ला दिले होते तिने आम्हाला. तर असे हे दोघी तिघींनी मिळून हा सेट मला दिला होता. तर असा एकमेकींना द्यायला, नेहमीच आपण काही साडी वगैरे द्यायला पाहिजे असं काही नाही आहे. असंही आपण इमिटेशन ज्वेलरीचे सेट एकमेकींना देऊ शकतो. कारण 700 रुपयाला एवढ्या तोळ्यांची ज्वेलरी नक्कीच छान आणि खूप मस्त वापरली पण जाईल. तर अतिशय हे तसं हेवी आहे, मस्त आहे. लाईट मंगळसूत्र खूप लाईट वेट आहे. हे जरा हेवी आहे, हे दोन्ही हेवी आहेत. हे कानातलं कसं वाटतंय मला तुम्ही सांगा. आणि हा श्रावण महिना खूप छान नटा. तुमच्या बॅगेतल्या, कपाटातल्या जी काही ज्वेलरी असेल, खोटी नाटीच इमिटेशन ज्वेलरी बाहेर काढा. कारण आपल्याला सुद्धा लक्षात राहत नाही आपल्याकडे काय काय ज्वेलरी आहे. तर उद्या कुठलाही वार असू दे, कुठलाही सण असू दे नसू दे, श्रावण महिना आहे ना, हा आपला श्रावण महिना आपला आहे, स्त्रियांचा आहे, सणांचा आहे, आनंदाचा आहे आणि खूप कामाचा पण आहे. पण ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत, ह्या सगळ्या कपाटाची भर नुसती न करता नेसा आणि फोटो काढा, सेल्फी काढा, स्टेटसला लावा, मैत्रिणींना पाठवा आणि मस्त मी कशी मारते तशी एक गिरकी मारा. हे बघा, आणि छान वाटतंय आपलं आपल्याला सुद्धा. हे बघा, मस्त वाटतं. आणि ही जी साडी आहे ही मला उन्हाळ्यामध्ये बघायला सुद्धा नको वाटत होती, पण आत्ता पावसाळ्यामध्ये ही साडी एकदम मस्त वाटतेय, अंगाला पण छान वाटतेय. आणि नाहीतर ती मला इतकी प्रचंड टोचत होती, मला असं वाटलं होतं ही कुणाला तरी देऊन टाकावी, पण छान वाटली. तर कसं वाटतंय आज तुम्हाला हा लुक?